जय गुरु. जय गुरु. हं. जय आपण गुरु. जय गुरु. तर आपण जय अं, गुरु. परवाला ठरवलं होतं 4 दिवसांपूर्वी की 12वा पाठ की जो बाणभट्ट कवी बाण यांच्या अं, कादंबरी या ग्रंथातून घेतलेला आहे. कादंबरी म्हणजे ती आहे कादंबरीच, म्हणजे तशीच लिहिली आहे, नाटक वगैरे नाहीये. तर याचं आपण बघूया म्हणजे कसं काय ते. तर याच्यात जसं म्हणजे बरंच असं म्हणजे त्याचं बॅकग्राऊंड कथानक वगैरे तर असं म्हणजे मनोरंजक आहे, उलटपालट पुनर्जन्म, या जन्मात दुसऱ्या जन्मात वगैरे वगैरे आहे. पण आपल्या पाठाच्या दृष्टीने महत्वाचं म्हणजे एक राजा आहे. राजाकडे कोणी कोणाकडून तरी कुठून तरी असा एक पोपट येतो की जो पोपट मनुष्यवाणीत बोलू शकतो. आणि तो आता मग राजा त्याला विचारतो, त्या पोपटाला विचारतो काय वगैरे कसं काय. तर तेवढाच फक्त उतारा आपल्याला आहे, बरोबर. तर कोण वाचेल? एक एक वाक्य वाचून त्याचा अर्थ आणि मराठीत अर्थ, काही शब्द कठीण असतील तर ते अशी आपण चर्चा करूया. सुरू करा एक एक वाक्य. आधी शब्द वाचायचे कधी का नको? हा चालेल. नाही तर मग जसे जसे येतील तसे तसे वाचलं हा, तरी बर, चालेल. चालेल. हा, हा, चालेल. चालेल. हा, वाचा. नरपतिः शुकं तद्वृत्तान्तं पृच्छति. हम्म. म्हणजे नरपती म्हणजे तो राजा. शुकम तत्वृत्तांतम म्हणजे पोपटाला त्याचा वृत्तांत, इतिवृत्तांत, वार्ता सगळं विचारतोय. पृच्छतात. हम्म. बरोबर. मग नरपती अब्रवीत, तर हम्म. राजा बोलला. राजा बोलला, म्हणाला. आस्ताम तावत सर्व म्हणाला. हा. आस्ताम तावत सर्वम एव एव एवेदम म्हणजे त्याचा मी असा केला, एवम अधिक इदम. एव बरोबर आहे का? अधिक इदम. हो. एव हा, एव एव अधिक. अधिक इदम. हा. हा. हम्म. नरपती आस्ताम तावत सर्वं एव इदम हम्म. म्हणजे हे तो सर्व तोपर्यंत राहू दे. आस्ताम म्हणजे हे त्याचा काय आपल्याला कळलं नाही. हा असू द्या आस्था म्हणजे म्हणजे, पण आस्था म्हणजे अक्षरशः असू दे. आस्था. आपण म्हणजे त्याच्यात हे काय आहे, आसित वगैरे आपले शब्द आहे, त्याच्याशी आहे का हो, संबंध तसंच काही तसंच त्याचा? तशाशीच समजा. असतो, असतो, असो, असतो म्हणजे असो म्हणतो ना असतू. आपण. हा. हा, तसं हा. हे हा. आस्थाम आहे. हा, तसंच आहे आस्ता. आस्थाम. हा, आस्थाम. हे तो पण म्हणजे बाकीचं राहू दे सध्या, ते बाजूला ठेव. असं सध्या पण म्हणतो ना, हा. असू दे हा. असू दे, असो असं. असू द्या. हा, असो हा. असं. हा. पुढे कोण वाचतंय का? मी वाचू काय? अजून असं. कोण आहेत? मी वाचते. हा. हा. आपण येतो. न ऍक्च्युली आस्थाम, वदम. आस्थाम आस्थाम हा. हे कसं आहे ना, आस्ती आस्ती म्हणजे आसीत, आस्ती म्हणजे याचं पण हे आहे. हे आसीतचं म्हणजे आसीत म्हणजे होता. हा, प्रथम हा. पुरुष एकवचन. हा, हा. अस्तीचं आसीत होतो आपण, तर आसीतचं बहुवचन आस्थाम होतं असं. हम्म. मग आस्था आपण जे म्हणतो शब्द आस्था, म्हणजे ऍक्च्युली त्याच्याशी काही आस्था संबंध? म्हणजे नाही, आस्था नाही, आस्थाचा काही संबंध नाही याच्यात. पण असं आहे हा. बऱ्याचदा हा. ना, हा. याच्यात म्हणजे असतं ते होते, असं होते या अर्थाने पण हा. आस्था जास्त करून वापरला जातो. खरोखर त्याचं रूप आस्था म्हणजे होते या अर्थाने. आसीत म्हणजे होता, म्हणजे आस्था भूतकाळ. म्हणजे होते, भूतकाळ. भूतकाळ. हो हो. बर. आसित बर. बर. आसित म्हणजे आसित. नाही नाही नाही, आसीत हे एकवचन आहे, आस्थाम हे बहुवचन. हा तर याचा अन्वय हा. कसा? बहुवचन, हा. हा, तर याचा अन्वय कसा होईल? सर्वन म्हणजे सगळंच, हे सर्वन एव, हा. हे इदम. हा, हे हा. सगळंच. हा. हा, हे सगळं इदम एव, इदम सर्वन एवच, हे सगळंच. हा, तोपर्यंत राहू राहू दे. दे.
तोपर्यंत राहू दे. हे सर्वच स येईल इथे. हा, हे सर्वच. हा, ऍक्च्युअली राहू दे म्हणजे असा लौकिक इथं शब्द झाला, पण खरं आस्तांचा होते. हे सर्व होते म्हणजे होऊ दे असं या अर्थाने. त्यांनी इथे रहने दो असा अर्थ दिलाय या हा. दुसऱ्या कॉलम मध्ये. हो, पण खरा आस्तांचा अर्थ आहे तो आसीतचं बहुवचन असं. बर, इथं त्याचा म्हणजे अर्थ past tense. रहने दो. हा, पास्ट टेन्स असं. हा, ते सगळं झालं, आता झालं ते झालं असं. हा, या ते झालं आता पुढे. हा असं. बर, दुसरं कोणी असेल पुढचं? वाचते मी. आपण येतो. हा अपनयतु न कुतूहलम. हा अपनयतु म्हणजे दूर करो म्हणताय. दूर हा. करो न कुतूहलम म्हणजे न नाही, म्हणजे काय आहे? नहा नहा अस्मान नहा. म्हणजे नहा. अहमची षष्ठी बहुवचन. आमचे हम्म. नहा हा. कुतूहलम अपनयतु. नहा म्हणजे आमचे, कुतूहल, अपनयतु हे परत हे विद्यार्थ झालं. हा, दूर हा. होवो किंवा दूर करा असं. हा दूर करा. हा, या अर्थाने दूर होवो. आवेद्यतु भवान. हा आवेद्यतु भवान कास्त्रयेन आत्मनः जन्म. हा आवेद्यतु म्हणजे बतलाव, सांग. भवान म्हणजे हा. काय झाले. कास्त्रयेन नाही म्हणजे नाही पूर्णता नाही म्हणजे नाही सगळं नाही सांग. भवान. ऐका भवान म्हणजे भवतचं म्हणजे भवान ज्याला आपण म्हणतो तो म्हणजे तुम्ही आपण. सांगा असं. आपण या अर्थाने. हा, भवान हा. आवेदयतु म्हणजे आपण सांगावे. आपण म्हणतो ना आपण सांगावे. हा. हा, इथं आधीच्या पण आपल्याला ह्याच्यात अर्थ. दहा कुतूहलम अपनयतु आमचे कुतूहल दूर करावे. वे आपण म्हणतो ना तसं करावे. आपण पूर्णपणे सांगावे. हा, हा. तर आदरार्थी म्हणतो आपण. आदरार्थी. हा, आता कृत्स्न किंवा कार्त्स्न म्हणजे पूर्णपणे. हा, म्हणजे पूर्णपणे. हा. आता भवान आवेदयतु म्हणजे आपण सांगावे. कसं कास्नेन पूर्णपणे. कशाबद्दल? आत्मनहा जन्म. हा हा, म्हणजे स्वतःचा. आत्मना जन्म. हा, म्हणजे आपला जन्माविषयी हा आपण पूर्णपणे सांगावे. हा, कारण असा म्हणजे पोपट बोलतो मनुष्यवाणीत हे चमत्कारिक आहे. तर तुमची काय कथा आहे ते सांगा आम्हाला. पुढचं. आत्मनः तो शब्द आहे ना, संबंध चालतो तो का नाही? म्हणजे कुठेतरी मी काय? असं बघितलं होतं. काय? आत्मनः. आत्मनचा जन्म हे. आत्मन. हा, हा, आत्मनचं. हा, आत्मना म्हणजे षष्ठी आहे स्वतःच्या. षष्टी. हा, म्हणजे आत्मनः शब्द पूर्ण. पूर्ण शब्द आहे. हो हो हो. हा. हो. त्याचं कुठेतरी होतं. तर आत्मनाचं काय सांगितलं मला परत सांगा. आत्मन या शब्दाची षष्ठी. हा. हा, तो पुल्लिंगी शब्द आहे. आत्मन. आत्मा, आत्मानव, आत्मानः, आत्मानम, आत्मानव, आत्मानः. हो. मला सापडल्या पुस्तकात. हा, तेच. हा, पुढे पुढे. चालेल. सॉरी. कस्मिन देशे भवान कथम जात. कस्मिन देशे म्हणजे कोणत्या देशात. कथम जात. सर हा, कोणत्या बोला. देशात जन्म झाला. हा, कथम जात. जात म्हणजे जाता म्हणजे जन्माला आला. हा, उत्पन्न झाला जन्म म्हणजे जन्माला. जाता म्हणजे उत्पन्न झाला. हा, हा. हा, जन धातूच जाता असं आहे. हा. हा. सर कात्स्यन म्हणजे काय? हा, कार्त्स्न. कार्त्स्न किंवा कार्त्स्न पण शब्द आहे, त्यालाच कृत्स्न पण म्हणतात कोणी. हा, कार्त्स्न किंवा कृत्स्न पण अर्थ एकच होतो. हा, पूर्णपणे. कार्त्स्न म्हणजे पूर्णपणे. हा, कार्त्स्न किंवा कृत्स्न दोन्ही याचा अर्थ एकच होतो. पूर्णपणे असं. म्हणजे आणि अर्धवट तृतीय नका आहे ना? समजू. हा, तृतीय आहे ना? तृतीय आहे तृतीया ना? पूर्णपणे म्हणजे हा, कार्त्स्नेन म्हणजे पूर्णपणे असं. आणि आत्मनच अर्थ स्वतः म्हणजे
आपला मायसेल्फ असा होतो का? आपला स्वतःचा किंवा आपला. हा स्वतःचा. ओके. हा हा ठीक आहे. हा सी इथं जेव्हा जिथे आत्मन शब्द येतो ना, किंवा ती जो क्रिया ती स्वतः करत असतो त्याच्याविषयी असतं ते. हा 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 हा. म्हणजे आपण तिथे पूजेत म्हणतो ना मम आत्मनः वगैरे. बरोबर येस बरोबर येस. बरोबर बरोबर. श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम. तर मम आत्मना म्हणजे माझ्या स्वतःच्या, थोडक्यात माझ्या बरं. स्वतःच्या. हा तसं. तर स्वतःच्या म्हणजे काय, की म्हणजे जो संकल्प म्हणत असेल किंवा मम म्हणजे माझ्या स्वतःच्या, असं या अर्थात. पण शेवटी विधी जे असतात ते सगळे स्वतःचे असतात, नाही का, म्हणजे स्वतः करतात. मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त असं जे म्हणतात त्याच्यात. आलं लक्षात. हो. हो. हा वाचा पुढचं. म्यूट करा, म्यूट. केन वा नामकृतम. केन म्हणजे कोणी, कृतम म्हणजे ठेवले, कोणी नाव ठेवले. वा म्हणजे काय येईल ते सर? वा म्हणजे हा म्हणजे केन वा म्हणजे आणि किंवा जसं वा म्हणजे किंवा असं, म्हणजे कस्मिन देशे भवान आणि कथम नाव कोणी जाता. ठेवले. आणि किंवा किंवा कोणाकडून नाव ठेवल्या गेले असं. कृतम म्हणजे किंवा, वाचा अर्थ किंवा असा होतो, पण इथं वा हा नुसतं असं पण आणि या अर्थाने पण वापरला जातो. हा हा असा. सर वाचू पडतो. अजून एक हा, बोल. शंका विचारू. त्या आत्मनच्या पुढे जो जन्म आहे, तर तो हा. जन्म या शब्दाची विभक्ती कळत नाहीये कुठली आहे. ती मलाही कळत नाहीये, जन्म या शब्दाची विभक्ती. हा म्हणजे कारण टायपो हा आहे का तो? नाही टायपो नाही, पुस्तकातही तसंच आहे मला वाटतं. हा पुस्तकात हे जन्म असंच आहे ना, मूळ पुस्तकात हे जन्म असंच आहे. ते मलाही कळले नाही, ते पुस्तकातच चूक आहे किंवा काय ते असं. अच्छा बरं ठीक आहे. हं? एक मिनिट Actually सर, आपण इथे आहे काय जन्मन हा वर्तमान सारखा नपुंसकलिंगी शब्द आहे. ब्रह्मन, पर्वन असं त्यांनी पुस्तकात दिले आणि त्याची प्रथमा द्वितीय जन्म असा. कुठल्या हा पुस्तकात ओके. प्रथमा म्हणजे एक वचन. हे माझं म्हणजे जे धातू रूपावली येते. ओके. नाही पण अच्छा, मग जन्म हा धातुरूपाली. शब्द नाही जन्मन बरोबर आहे, पण जन्मनचं त्याची जन्म ही प्रथमा विभक्ती आहे असं ना. हो, प्रथमा एक वचन. किंवा तर मला द्वितीय पण असेल ना. द्वितीय एक वचन पण तेच. असेल. हो आहे. हा मग इथे द्वितीय एक मी वचन त्याचा वाटतंय. फोटो टाकते. कारण की आपण सांगावेत पूर्णपणे स्वतःच्या जन्मास किंवा जन्माला किंवा जन्माविषयी. तेच तो जो आहे म्हणजे जन्म, म्हणून आत्मन जन्मन ते बरोबर आहे, पण त्याचं विभक्ती जी आहे ना प्रथमा द्वितीया, त्या प्रथमा द्वितीयाला आपल्याला जन्माबद्दल तर आपण म्हणजे जन्माविषयी जन्मार्थम वगैरे असं झालं असतं नाही का. तर जन्मविषय असं झालं असतं, पण तसं त्यांनी म्हटलेलं नाहीये. पण ठीक आहे, म्हणजे ती मग इथं मग द्वितीया म्हणून म्हणता येईल. आत्मन हा जन्म असं. असं म्हणजे त्यातल्या तो जन्म एक प्रथमा नाही, प्रथमा विभक्ती नाही होऊ येणार, शकत नाही, कारण की ते करता नाहीये म्हणून. करता नाहीये म्हणून ते द्वितीय होईल असं. अच्छा ठीक आहे. हा काय हे काय चांगलं सांगा, सांगितलं पल्लवी. काय सांगा, जन्म सांगा असं. हा हा हा. असं. बरोबर. दुसरं कोण वाचेल पुढचं? हा मी वाचते पुढचं. वाचा. का माता म्हणजे तुमची आई कोण? कहचं स्त्रीलिंगी रूप का. कहते पिता तुझे वडील कोण? ते म्हणजे तव. तुझे वडील कोण? हा. हो. हा हो. हा बोला. कथम वेदानाम आगमः.
आगमः कथं वेदानाम् आगमः आगम हा वेद आगमाय कथम हा म्हणजे कसे हम्म. आगमः म्हणजे म्हणजे आले किंवा झाले तुला ज्ञान कसे हा झाले म्हणजे वेदांचे असं. वेदांचे ज्ञान हे ते अध्याय होते. ज्ञा- हो आगमा म्हणजे आले ही आले भूतकालवाचक धातू साधित आहे. आगमा म्हणजे आलेले. धातू साधित आलेले हा हम्म. हा तर वेदांचे प्रथम ज्ञान तुला कसे आले कथम शास्त्राणां परिचयाः हम्म. तर ज्ञान हे शास्त्राचा अध्यारोत आहे का? परिचय कसा आला हा ज्ञान तर हे ते अध्याय होते. ज्ञान हा शब्द अच्छा बरं. हा पण वाचा प्रसादजी. आगमशास्त्र जे म्हणतात म्हणजे वेदांचं ज्ञान का? होय. कुठेतरी मी आगम ऐकलंय आगमशास्त्र असं. हा. आगम आणि निगम अशा दोन संज्ञा आहेत अध्यात्मात. तर असं आपलं म्हटलं जातं की सगळे जे शास्त्र आहेत तर ती म्हणजे हे जे वेद आहेत तर याची जी माहिती आहे ती भगवान शिव हे सगळे आद्य गुरु मानले जातात आणि त्यांनी हे सगळं ज्ञान देवीला सांगितलं असं मानलं जातं. तर त्यांच्या हम्म. तोंडून हा तर तर शिवांनी जे ज्ञान शिवांच्या मुखातून जे आलं म्हणून ते आगमा असं म्हटलं जातं. म्हणजे आद्य गुरु म्हणजे गुरुकडून ते ज्ञान आलं म्हणून आगमा असं आगम असं. हा हम्म. आगम हे जे आहेत तर हे वेदांना समानार्थी पण हा शब्द वापरला जातो. म्हणजे आलेलं जसं वेद सुद्धा आलेले आहेत असे काही कोणी लिहून नाही ठेवलेले असं. हा या दृष्टीने हम्म. सर अगम्य आणि आगम वेगळं ना कारण की आगम म्हणजे ज्ञान आणि अगम्य म्हणजे जे समजायला कठीण. हा ते कर्तव्य अगम्य तसं ते प्रत्यय वेगळा तो. ते ते समजण्यास रूपच उमजण्यास ते कठीण जे आहे ते अगम्य. हा हा हम्म. बरोबर. हे म्हणजे जे समजलं नाही ते अगम्य असं. गम्य म्हणजे जे समजलेलं आहे ते गम्य. कृत्य म्हणजे केलेलं आहे ते कृत्य असं. आणि निगम म्हणजे काय सांगितलं सर? निगम म्हणजे जे देवी सांगते म्हणजे काही काही गोष्टी देवीनी पण सांगितलेल्या आहे तर त्याला निगम म्हणतात. अच्छा. जास्त आगमच आहे निगम कमी आहे तसं पण त्याला आगम हम्म. आणि निगम अशी संज्ञा आहे. बरं. थँक्यू काहीतरी सर. श्लोकात पण आलंय ना आगमा निगमा असं काहीतरी आलं हो बरोबर. दोघी याचे कुठेतरी उत्तर आलं असतात. म्हणजे उत्तर असं कुठे कुठे लिहून ठेवलेलं असेल तसं. तर मग एक विचार हा म्हणजे विषयाला धरून नाही येऊया पण मग ते भारत संचार निगम मधला तो निगम काय आहे? ते कॉर्पोरेशन संस्था. अच्छा आणि हे निगम वेगळं. हे निगम वेगळं. हा आलं ते लक्षात. काय झालंय ना संस्कृत मधनं काही शब्द जेव्हा हिंदीत आले ना तेव्हा त्याचे अर्थ वेगळे झालेत जरा. मराठीतही झालेत काही काही शब्दांचे अर्थ तसंच ते हिंदीमध्ये त्याचे अर्थ वेगळे झाले. बर. हा वाचा प्रसादजी तुझं वाक्य. कथम शास्त्राणां परिचयः हम्म. शास्त्रांचा परिचय कशा प्रकारे झाला? कुतः कलाः समासादिताः? समासादिता म्हणजे कळलं बरोबर. पण सम आणि साधित म्हणजे असा मिळवल्या वगैरे का? आसादिता म्हणजे प्राप्त प्राप्त केल्या आणि प्राप्त केल्या. आसादिता हे परत भूतकालवाचक धातू साधित आहे त्याचं बहुवचन आहे. समासादिता म्हणजे तुम्ही या कला कशा अवगत केल्यात? कारण असं असतं की त्या शुकाला खूप विद्या येत असतात. आणि म्हणून तो त्याच्या मालकिणीला सांगतो की तू मला राजाकडे ने मग मी सगळं बघीन पुढचं काय ते असं. अशा रीतीने तो त्या राजगृहात राजदरबारात प्रवेश मिळवतो असं आहे. पूर्वीचा तो वैशंपायन असतो ना पूर्वजन्मीचा. ते दोघं एकमेकांचे मित्र असतात. एक वैशंपायन हा. असतो
आणि हा त्याचा मित्र चंद्रापीठ. नाही, आता हा शूद्रक राजा असतो आणि हा शुक असतो. पूर्वीचा ती पोपट हा गोष्ट सगळ्यांनी वैशंपायन. वाचली का? ती गोष्ट नाही, सगळ्यांनी मी वाचली आता का? विचारणारच होते मी काय. वाचली. ती पण 2 पानच आहेत ग, छोटीशी छान ओके गोष्ट आहे. ओके, वाचेन आता उठल्यावर. हा. नंतर मी हो क्लासलाच वाचली बसली ताई असं. आम्ही वाचली. वाचा. ठीक आहे, ठीक आहे. ओके पुढे. ओके. उतः मग कला शुकमुनी समोसा. म्हणतात ते हे नव्हे ना, का हेच ते? नाही नाही नाही, नाही नाही. नाही, ते वेगळे. नाही नाही ते नाही नाही वेगळे. बाई, ते नाही. लांब. ओके, ते नाही नाही. नाही, मी महाभारतामध्ये विचारते, माहित नाही नाही, आता. वेगळं शुक वेगळं, म्हणजे ते वेगळं. पोपटच नाही, आहे नाही, याचा आणि त्याचा काही हा, संबंध हा. नाही. हे आपलं नाही एक नाही कादंबरी, भयंकर. म्हणजे हे हे मनोरंजक हे शाप मनोरंजक कथा आहे. मग नाही नाही, आणि हे याला शाप काही मिळाला म्हणून होतो. हे इतिहास, याला काही इतिहास नाहीये. हे एक कारण हे म्हणजे हा. काय करमणुकीसाठी. ओके, कल्पना हे आहे, टाइमपास म्हणून काल्पनिक वाचायचंय. कथा आहे. ओके ओके काल्पनिक आहे हे सगळं. त्याचं ओके काय ओके. ऍक्च्युअल अगं ते इतिहासाची काही. सिनेमा नाही का, दिलीपजी तुम्ही कुठला सांगितलं सिनेमाचं नाव ते? मिलन मिलन पिक्चर होता एक तो. हा. पुनर्जन्म. सेम अगं, सेम आहे तो, बघ. पण त्याच्यात हे हा, पोपट वगैरे बघते असतो असं. बघते. नाही नाही, ते वेगळं पण नाही झालेला. आहे. व्हेरिएशन खूप आहे. फक्त पुनर्जन्म हा आहे, पण त्यातला कॉमन पॅटर्न तोच आहे. कॉमन हा. पुनर्जन्म. हा. हा. सुजाताताई, मकरंद बुवा रामदासींनी आपल्याला जे सांगितलं ते शुकमुनींचं भागवत होतं. हा, ते तेच वेगळं, म्हणजे मी ते तेच ते हा. महाभारतातलं असं अरे वेगळं. शुक तो फार वेगळा आहे शुक. ओके ओके, गॉट इट. शुकाचारी हे पूर्ण ते खूप आहे ते वेगळं. वैराग्य. तो वेगळा. सुखाचा जनरल हा, अर्थ आहे पुढे. पोपट. सुखाचा पोपट. मूळ अर्थ पोपट. अशी कथा आहे की पोपट. त्या व्यास ऋषींचा तो मुलगा, तर त्या पोपटापासून तो झाला, पोपटिणीपासून किंवा पोपट रूपामधल्या त्या अप्सरेपासून झाला, म्हणून त्याचं नाव शुक ठेवलं. म्हणजे बाकी त्यांचा शुकाचा असा काही संबंध नाही. त्यांच्या नाव शुक असण्याचा संबंध एवढाच की तो पोपटिणीचा मुलगा म्हणून तो शुक, असं असं आणि व्यासांना व्यासांच्या ह्यानी झाला. पोपटिणीपासून झालेला. हा, असं. हम्म. त्यामुळे बाकी ते शुक त्यांच्या नावाचा आणि पोपटाचा तसा काही संबंध नाही. म्हटलं तर खूप आहे, आई त्यांची पोपटीण होती असं. तर पण म्हणजे विचार करायला गेलं ना, तर त्या काळी देखील आपल्याला विजातीय संकराचं शास्त्र आणि ज्ञान होतं. म्हणजे कॉन्ट्रोवर्सी म्हणून बघण्यापेक्षा आपण ज्ञान या दृष्टीने याकडे बघायला पाहिजे. म्हणजे स्वीकारला पण खूपच तर आहे. वेगळा विषय होईल. तो खूपच हम्म. वेगळा विषय. नाही, पण पुढे विचार वाचा. करा ना की व्यास हो मुनी आहे, मान्य आहे. पासून पोपटासारखा पण विद्वान, म्हणजे ज्याच्यामध्ये दोन्ही जातीमधले चांगले गुण आलेले आहेत. नाही नाही, असं नाहीये. तो जो पोपटीण असते ना, ती अप्सरा असते, म्हणजे ती स्त्रीच हा. असते. ओके. अच्छा अच्छा अच्छा. ओके. हा, म्हणजे ते असं तेवढं क्रॉसब्रीड नाहीये तसं, म्हणजे अच्छा, क्रॉसब्रीड तेवढं नाहीये. बरं बरं तसं बरं. नाहीये. तर पण तुम्ही म्हणतात त्याच्यात बराच तथ्यांश असा आहे की पूर्वी ज्याला आपण कुठलं टेस्ट ट्यूब बेबी किंवा हे सगळ्या गोष्टी तेव्हा फार होत्याच अस्तित्वात. ते हा महत्वाचं. तेच. आयोनी संभवानीच हे होत होतं ना. बरोबर. तर ते सगळं मात्र म्हणजे त्या गोष्टी म्हणजे कदाचित 50 वर्षापूर्वी काल्पनिक वाटत असते, पण आता कोणाला काल्पनिक तर वाटणारच नाही, डेफिनेटली, नाही का? बरोबर. नक्कीच. खरंय. हा, ठीक आहे, पुढचं वाचा. किम जन्मान वाच. अनुस्मरणम् उत वरप्रदानम्. किं जन्मान्तरं जन्मान्तर अनुस्मरणम् उत वरप्रदानम्. हा. सोडव ना, संधी सोडव. हा. किम जन्मांतर अनुस्मरणम. वाचते का तू? हा, वाचला ना. पुढचं वाच ना, सेकंड थर्ड कॉलम मधलं. अथवा ऐकू येत नाहीये. विहाग हा. लक्ष्मीताईंचा ना जरा सिग्नलचा मला वाटतं आवाज. प्रॉब्लेम असतो त्यांच्या बिल्डिंग मध्ये, घरामध्ये थोडासा.
कुठली तरी योग्य जागी बसून तुम्ही केलं जिथं सिग्नल आहे तिथनं बरं होईल. हा लक्ष्मीताई, आता तुमचं ऐकूच नाही येते काही. नाही नाही, तुम्ही चालू ठेवा म्हणतो. माझं बरोबर नाही, नेट कनेक्शन बरोबर नाही. हा, नेटचा काहीतरी ठीक प्रॉब्लेम आहे, होता हा. तुमचे. हा, ओके. चालेल. दुसरं कोण वाचतंय? वाचा उत्तरचा दीदी. अर्थ नाही हा, मी कळला. मी वाचतो. वाचते हा, मी वाचते हा. सर. ओके ओके. किं जन्मांतरानुस्मरणम उत वरप्रदानम अथवा हा. विहंगवेशधारी कश्चिच्छन्नं निवससि. अच्छा. आता तिचा अन्वय. किं हेतुकं हम्म. जन्मांतर अनुस्मरणम हम्म. उत वरप्रदानम अथवा एक विहंगवेशधारी एक 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 कच्छन्नं. एक 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 करा, एक एक करा, एक एक हा वाक्याचं पूर्ण करूया आपण. हा 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 याचा अर्थ हा, तेच तेच. की किम हेतुकम म्हणजे काय हेतूने ना हा जन्मांच्या स्मरणाचा काय वर मिळाला आहे. हा, तर उत याचा अर्थ असा वरप्रदानम की म्हणजे काय वर किम मिळालं. किम किम हेतू म्हणजे काय हेतूने, कुठल्या हेतूने, हा, हो कशाच्या हेतूने तुला जन्मांतर म्हणजे आधीच्या जन्माचा किंवा पूर्वजन्माचा तुला सतत स्मरणाचा. अनुस्मरण म्हणजे सतत स्मरणाचा हा वर मिळाला आहे. मी थोडं चेंज करतो. काय हेतूने, काय हेतूने हा पूर्वजन्मीच्या हा, जन्मी सॉरी जन्मी च्या स्मरणाचा म्हणजे सतत सतत स्मरणाचा ना. सतत हा सतत सतत स्मरणाचा, पाहिजे. सतत पाहिजे. अनुस्मरण म्हणजे सतत हा स्मरणाचा हा हा, काय हेतूने पूर्वजन्मीचा सतत वर स्मरणाचा मिळाला. हा वर मिळाला आहे. आता इथं उत म्हणजे पण वरच होतं. हा उत म्हणजे पण वरच. हा, त्यामुळे इथं हे जरा कन्फ्युजिंग आहे की उत आणि वर प्रदान असं काय आलं. असं किम हेतुकम जन्मांतर आता इथे इथं असं याच्यामध्ये असं नको. किम जन्मांतरम अनुस्मरणम, ऍक्च्युअली हे आहे ती समास आहे तो. हा, जन्मांतरस्य जन्मांतरीच्या हा अनुस्मरणम हा वरप्रदानम उतः असं म्हणजे किंवा उत वरप्रदानम असं पण होईल. तर एक 15 मिनिट में करता हूँ. जन्मांतरस्य कसं होईल सर? जन्मांतरा नुस्मरण, समास नुस्मरण. नाही समास नाही, जन्मांतराचे समास सोडवलाय मी तो. हा, संधी नाही येतो. संधीने येतो. किम हेतुकम जन्मांतरस्य अनुस्मरणम उत वरप्रदानम असं. काय हेतूने पूर्वजन्मिता सतत स्मरणाचा वर प्रदानम मिळाला. वरप्रदानम म्हणजे वरप्रदानम किंवा वरून उत म्हणजे असं वरून मिळालंय तुला असं असं होऊ शकेल. उत म्हणजे एवढं नक्की कळलं नाही. उतची खरं गरज नाही. किम हेतुकम जन्मांतरस्य अनुस्मरणम वरप्रदानम एवढंच ठीक आहे खरं. तुम्ही उतला काय फारसा मला वाटतं अर्थ नाहीये किंवा गरज पण नाहीये त्याची तशी. हम्म. हा हा, वाचा हेतुकम. परत. बरं. हा, ठीक आहे. नाही काही. अथवा पुढचं वाचू ना सर. अथवा विहंगवेशधारी कह हा, छंदम निवससि. कश्चित छंद. वाचा. काय झालं? किंवा कोणी पक्षी वेशात लपून राहतोस. निवससी म्हणजे लपून हा, राहतो. कश्चित. छंदम निवससी. कश्चित छंदम पाहिजे. हा, म्हणजे लपून. कश्चित छंद. हा की म्हणजे इथं अथवा म्हणजे अथवा नाहीच आहे. नाही अथवा म्हणजे किंवा, अथवा म्हणजे किंवा तू हा आता निवससी म्हणजे तू पक्षी वेशात, विहग म्हणजे पक्षी हा हम्म. हा पक्षी वेशात
कश्चित म्हणजे कुठेतरी, हा, कुठेतरी लपून राहतोस. म्हणजे कुठेतरी का लपून राहतोस असं म्हणायचं त्याला. अथवा विहग वेशधारी कश्चित छन्नम निवससी, किंवा असे आहे, किंवा कुठेतरी का लपून, कुठे लपून राहतोस असं होईल. कश्चित म्हणजे कुठे लपून राहतोस, किंवा तू पक्षी वेशात कुठे लपून राहतोस. पुढचं वाचा वाक्य. कश्चित हम्म. क्व वा पूर्वम उषितम कियत वा हम्म. वयः एक 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 कथम एक वा हा एक येस एक हा एक क्व एक वा पूर्वम हा उषितम, हा हेच आहे पुन्हा क्व वा पूर्वम उषितम हा म्हणजे तुम्ही पूर्वी कुठे राहत होता. पूर्व हा म्हणजे पूर्वी. पूर्वी. उषितम म्हणजे नंतर कियत वस वा हा वस वस धातूचं परभणी भूतकालवाचक धातू साधीचं कर्मठ आहे. हा वसचं म्हणजे उषितहा किंवा उषितम. हा, उषितम उषितम म्हणजे तुमचा निवास कुठे होता असं या कुठे अर्थाने, होता. किंवा तुम्ही कुठे राहत होतात असं. हा, कियत वा वयः, कियत वा वयः तुमचे वय काय. कियत. कियत म्हणजे किती कियत हा नेहमी कियत म्हणजे संख्याला, किती कियत म्हणजे संख्या नेहमी संख्यादर्शक शब्द असतो. तर किती किती. किती हा हा, कियत वय हा. कथम वा पंजर हा कथम वा हा पंजरबंधः हा तर तुम्ही पिंजऱ्यामध्ये कसे अडकलात. हा कियत हा शब्द आपण शिकलो होतो ते 4 हो आणि तो कियत दुकानात कियत जातो आणि रुपयाकाणी कियत हा रुपयाकाणी पण 4 रुपये देतो बरोबर. त्या याला वाण्याला. हा हा. बरोबर. हा, कथम वा बरोबर. पंजरबंधः कथम म्हणजे पिंजऱ्यामध्ये कसा कसं. अडकला. आता इथे बघा, असं. हा, इथे प्रश्नाचं कथम, क्व, कियत, कश्चित, किम, हा, कथम, हा, हे सगळे असे वेगवेगळे प्रश्नार्थक शब्द वापरलेले आहेत होते. असं. पण सगळीकडे दंड वापरला, प्रश्न वापरत नाही कुठले ते. हा प्रश्नार्थक चिन्ह कुठेच नाही याच्यामध्ये. हा ते हा नाहीये, खरं पण घालायला पाहिजे. आहेत प्रश्न. ऍक्च्युअली काय माहितीये का, की संस्कृतमध्ये, मूळ संस्कृतमध्ये विरामचिन्ह नाहीच आहेत कुठे. नाहीच आहे, हा, स्वल्पविराम, तेच म्हणजे. प्रश्नचिन्ह वगैरे वगैरे काही नाहीच आहे. पूर्वीचे अगदी जुन्या जर तुम्ही पोथ्या बघितल्या ना, सगळीकडे फक्त दंड असतो. हो हो आणि हा, आणि अगदी जुन्या जर तुम्ही सगळ्या पोथ्या असतात ना या वेदांच्या वगैरे, तर या अशा सरळ तुम्ही बघितलं असेल, सरळ अशा आडव्या लिहिलेल्या असतात, गोल 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 गोल, म्हणजे पॅरिग्राफ वगैरे काही नाही. हा, तर म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की भाषा आहे ना, तर तुम्हाला वाचल्यावरती कळेल कुठे थांबायचं, कुठला प्रश्न आहे, कुठे उद्गार आहे, असं. कथम कथम चांडाल हस्तगमनम, कसे चांडालाच्या हातात तुम्ही गेलात. आताच केलं. हा हा इह वा कथम आगमनमिति, हा. इथे कसे आलात. बस. आलं. इथे आगमन कसे, कथम म्हणजे कसे, कसे आगमन असं. कसे. हा, तर किती. हा. सर आणि तुम्ही म्हणतात त्यात 100% तथ्य आहे. कारण भाषा बोलण्यासाठी होती आणि जर का आपल्याला कुठे थोडासा पॉज घ्यायचा आहे, पूर्ण विराम घ्यायचा आहे, उद्गारवाचक काहीतरी बोलायचे, तर त्यासाठी चिन्हांची गरज होती, म्हणून हे सगळं उपद्व्याप केलाय. पण तसं नाही. बघायला गेलं तर तुम्ही म्हणता तसं शब्दांपुढे शब्द लिहायला हरकत नव्हती. हरकत नव्हती. हा, आणि नाही काय माहितीये, आपल्या म्हणजे हिंदी, मराठी, कारण या सगळ्या संस्कृतोद्भव भाषा आहेत, त्यामुळे सगळी जी विरामचिन्ह आहेत ना, ही सगळी इंग्लिश लोकांकडनं आपण घेतलेली आहेत, रोमन स्क्रिप्टवर. आपल्या मूळ हिंदी, संस्कृत, हिंदी, मराठी यामध्ये कुठेही असं काही नव्हतं. पण मला वाटतं टोनिंग म्हणजे आपण जो स्वरांचा चढ उतार होतो त्याच्यावरनंही ते कळत होतं ना. प्रश्न विचारताना आपण कसं विचारतो, बरोबर. उत्तर अगदी देतो, अगदी असं होतं. अगदी. हा, आता आपण ते नाही. जास्त जास्त एक्सप्लिसिट करतो आपण, की ते उद्गार करा, हा इथे प्रश्न करा, हा असं. हा पण तेव्हा त्यांना तेवढी नाही. गरज कोण वाटत तू, नव्हती. काय असं. तू. हा पल्लवी ताई, नाटकात काम करणारे ना. हा आपण जेव्हा संभाषण करतो तेव्हा आपल्याला कळतं की हा प्रश्न आहे का, हे हा काय आहे. अगदी पण आता मला जर बरोबर. का काही गोष्ट तुम्हाला संभाषण रूपी पोचवायची असेल तर हा लेखी तर स्वरूपात लिहायचं म्हणलं की मग मला ही सगळी हो स्वल्पविराम, अर्धविराम, पूर्णविरामाची सगळं मूळ हवे. गरज मूळ लागते.
पण मूळ तेच सांगतो की मूळ ही भाषा आपली संस्कृत भाषा आहे ना, ही हा श्रुती आहे. बोली श्रुती म्हणजे बोली हम्म. म्हणजे ऐकून ऐकून, म्हणूनच त्याला श्रुती म्हणतात. तेव्हा इथं हो लिहिण्याच्या सोयी करता ही भाषा तयार नाही झालेली. ही जशी नाहीच झाली. हा असं. ठीक आहे, पुढे जाऊया. हम्म. बोला. तसं सहज सांगावंसं वाटतं. संगीतामध्ये हे असंच होतं. म्हणजे हाताच्या बोटावरती ते शिकवायचे. अनुदात्त स्वर, उदात्त स्वर, मग करंगळीवरती पहिलं बोट ठेवायचं, दुसऱ्या बोटावरती हे, मग त्याप्रमाणे तो स्वर चढवायचा, उतरवायचा, असं असायचं. म्हणजे ते संगीतामध्ये इतिहास आहे त्याचा. हो. म्हणजे हा, म्हणजे अशा सगळ्यांना माहित असेल कदाचित, पण नोटेशन मी आपलं सांगते. नोटेशन वगैरे आता नंतर आले बरेच, पण त्याच्या हा आधी संगीतात तसं नोटेशन नाही तसे नाही, काही ते सगळं नंतर. असे नव्हते. ते सगळं आणि बोटावरती होतं. रेकॉर्डिंग हा? कसं होणार त्याचं? हा, हो. त्यामुळे त्यामुळे आता जर एकदम समजा 10-12 गुरुजीचे काहीतरी म्हणायला वगैरे बोलावलं की तुम्ही ऑब्झर्व करा, ते असे बोटानी एकमेकाला हे करत असतात. अंगठा, हे बोट, ओम नाम 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 हरे नाम नाम, असं. हो 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 हो, हो सर, रुद्र बघितले ऐकताना मी मी. बघितलंय. बरोबर आहे, रुद्र ऐकताना हा मी म्हणजे हा, रुद्रामध्ये वगैरे म्हणजे तो तिथे स्वर वरती चढला पाहिजे, तो स्वर खाली आला पाहिजे, असं. हो, अगदी बरोबर आहे. असो. पुढचा पॅरेग्राफ घेऊया. वैशंपायनः. असो म्हणजे असतात. वैशंपायनस्तु स्वयं उपजात कुतूहलेन सुबहुमानम् अवनिपतीनां पृष्ठः मुहूर्तमेव ध्यात्वा सादरम् अब्रवीत् देव महतीयं कथा यदि कौतुकम् आकर्णितम्. हा. तू स्वयं उपजात कुतूहलेन अवनिपतिना पृष्टः सः बहुमानं वैशंपायनः मुहूर्तमिव ध्यात्वा सादरम् अब्रवीत् देव महतीयं कथा यदि कौतुकम् आकर्ण्यताम् ताम् इथे. तर हे लक्षात दिलं आहे. तर राजाने स्वतः उत्पन्न झालेल्या कुतूहलाने विचारल्यावर तो सन्मानलेला वैशंपायन म्हणजे पोपटतो थोड्या वेळ विचार करून आदराने बोलला, हे देव, मोठी कथा आहे, जर उत्सुक असाल तर ऐका. बरोबर. यदि कौतुकम आकर्षितम. जर कौतुक वाटणार असेल तर ऐका. उत्सुकता असेल. हा, उत्सुक. कौतुक म्हणजे उत्सुक. उत्सुकता असेल. ठीक आहे, हे सोपं आहे तसं, म्हणजे सोपं आणि छोटा धडा हो आहे. हो हा, हो. ठीक आहे. म्हणजे असं काही फार कठीण पण शब्द नाही आहेत इथले. त्यामुळे असं पटकन झाला एका दिवसात आपला. पुढचा कुठला आहे हो, म्हणजे का? ह्याच्यात तुम्ही म्हणता तसं ते क्व आणि कहा की ह्याच्या त्याचा वापर केला त्याचा- पाहिजे. जरा लक्ष द्यायला पाहिजे की आता 13वा परत हा वाल्मिकी रामायणात आहे. तो आपण उद्या बघूया. रावणं भरत शती. हा, चालेल. आणि बाकी याच्यात हे आहे ते शब्द तुम्ही बघून घ्या. हे सगळे सकारांत शब्द आहे. हा, विद्वस, तपस, यशस, तेजस, श्रेयस, हा, पुल्लिंगी, नपुसकलिंगी, स्त्रीलिंगी, सकारांत कसे असतात, चंद्रमस, हे सगळे शब्द जरा हे मात्र तुम्ही समजून घ्या कसे होतात. म्हणून मनस तर मनहा, मनहा, असं. हा, असं सगळं हे शब्द. आता आपल्याला कुठला आला होता तो आत्मन नाही, ते नकारांत होते. आत्मन, जन्मन. वगैरे. ते नकारांत होते. हा हे सकारांत आहे ते सगळे शब्द. हा हा. तर म्हणजे मराठीत आपण जे श्रेयस म्हणतो ते खरं तशी कुठलीच विभक्ती नाहीये त्या शब्दाची. नाही, श्रेयसचं मूळ विभक्ती, हा, तशी विभक्ती नाहीच. श्रेय हा असं. संस्कृत मध्ये एक प्रकार आहे. मूळ शब्द वेगळा आणि त्याची विभक्ती वेगळी. मूळ शब्द वेगळा असतो. हा, राम हा मूळ शब्द, पण म्हणताना आपण राम हा म्हणतो प्रथमामध्ये, असं रामम म्हणतो, रामा म्हणतो. राम हा शब्द फक्त संबोधनात येतो, हे राम, भो राम वगैरे असं.